ओपीडीमध्ये बऱ्याचदा आई ह्या कंबरदुखीसाठी येतात। मेन म्हणजे त्यांना कंबरदुखीचा त्रास हा सुरुवातीपासून होत असतो। मग त्यासाठी काही पेन किलर्स दिल्या जातात ज्या की सेफ असतात ब्रेस्ट फीडिंगसाठी। पण पेन किलर देऊनही त्यांची कंबरदुखी काही कमी होत नाही आणि मग अशा वेळेला MRI केला जातो, एक्सरे केला जातो, पण तरीही कंबरदुखी कंटिन्यूच असते। मग अशा आयांना सायकॅट्रिक रेफरन्स देऊन काही मेडिसिन्स दिले जातात आणि त्यानंतर 4-5 दिवसातच त्यांची कंबरदुखी गायब होऊन जाते आणि मग त्यांचं जे डायग्नोसिस आहे ते केलं जातं पोस्टपार्टम डिप्रेशन। पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय, तर बाळाच्या जन्मानंतर काही दिवसात, काही महिन्यात किंवा अगदी बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत बाळाच्या आईला काहीतरी सिम्पटम्स जाणवतात। त्या सिम्पटम्समध्ये बेसिकली आईची चिडचिड होणे, झोप कमी होणे, झोप न लागणे, भूक न लागणे, पॅनिक अटॅक्स येणे किंवा सारखं रडू येणे, इमोशनल होणे, ह्या गोष्टी जाणवतात। तर ह्या सिच्युएशनमध्ये बाळाच्या आईला जसा धोका असतो तसंच बाळालाही ह्या गोष्टींचा धोका असतो। म्हणून ह्या सिच्युएशनमधून आईला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ही सिच्युएशन बाळाच्या आईमध्ये का तयार होते, पहिली गोष्ट तर शरीरात जे हार्मोनल चेंजेस घडलेले असतात त्यामुळे सडन जे हार्मोनल चेंजेस झालेले असतात त्यामुळे बाळाच्या आईला पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते। अशा वेळेला आपल्याला फॅमिली मेंबर्स म्हणून बाळाच्या आईला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं। मग त्यामध्ये इमोशनल सपोर्ट आला, प्रॅक्टिकल सपोर्ट आला किंवा बाळाच्या आईची जी रात्रभर झोप होत नाही त्यासाठी तिला व्यवस्थित तिची झोप होणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी बाळाच्या आईला मदत करणे, तसेच ब्रेस्ट फीडिंगचे काही इश्यू असतील तर त्या संदर्भात तिला गाईड करणे, बाळ कसं हँडल करायचं, बाळाला कसं सांभाळायचं, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या फॅमिली मेंबर्सने थोड्याशा तिला गाईड करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे बाळाच्या आईला मेंटल, प्रॅक्टिकल ह्या सपोर्टची खूप गरज असते आणि तो आपण सगळ्यांनी ॲज अ फॅमिली मेंबर तिला देऊयात आणि तिला ह्या मातृत्वाचा आनंद घेण्यास मदत करूयात। थँक्यू।